नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? मजेत आहात ना? मजेमध्येच असायला पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ आहे पूजेचा. तर कसली पूजा? तर आज आहे वाडीची पूजा, गावची पूजा, जी दरवर्षीप्रमाणे असते आणि यंदाही आहे. आणि सर्वांच्या म्हणजे जे कोकणकर आहेत त्यांच्या प्रत्येक गावोगावी दरवर्षी ही सत्यनारायणाची महापूजा अशीच असते. तशीच आमच्याकडे पण आहे आज. तर आज त्याचा व्हिडिओ आहे सत्यनारायण महापूजेचा. तर तुम्हाला पुढचं मी दाखवतो, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लास्टपर्यंत नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर चला, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. आज आम्ही ओळखतो कर देत जरा रपर मोठा कर देचा परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौके. इथे सगळं फिरले ओघांचे चंद्रके चोराने द्रव्य चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू मायावरी आवार केलो घासी कैद तात्काळ. लागल्या माऊली गेल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मण घरी पूजन आणि कलावतीचे पाहून काका काय करा? काका खोल्या का विसरत आहेत. हो काका, काय करताय? काय करताय? काय पतीचे जावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण कशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून दृष्ट झाले भगवान दिली नौका नदीस घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद बक्षिता लागे सौख्य सर्वथा लागे सौख्य सर्वथा. जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा. दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटात. वरले देव बोल धान्याचे दिले सारी हार देते रायाची लावणातील तो देव भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची. विठ्ठल मंत्र नित्य हास्याचा
चला मंडळी, आता आम्ही निघालो वरती. देवीपाशी वाडीची पूजा असते आणि आम्ही पहिला जातो वरती. आपलं इथे आमची जी गावदेवी आहे ओलंदेवी, तिची पूजा करायचो. आणि आता आम्ही निघालो, तर तुम्हाला पण दाखवतो. चला चला. ऊन पण खूप आहे आणि दम पण लागतोय, कारण डोंगर पण चढायचं आपल्याला. तर तांबे आणलाय ना एक तरी तांबे एक पण नाही त्याच्यात आहे ना. त्या भाईनं काय माती गेली पण कसं आहे वाटत पाणी येऊन दिले नाही पाणी आला ना की ते झोपून जाणार. वरच्या वर्षी माती टाकली असते ह्या दुसऱ्या नसते. 2 वर्ष टाकले असते ना. अरे आता वरचे 2 बघ ते रेती खरी आम्हाला. हे बघा, खांबेवाडीची मंडळी निघालीत वरती. हो चला. झेंडा फडकतोय आणि आता आपण वरती पोचलोच आहे देवीपाशी. जरा गरमी आणि त्यात देवी पण आपली डोंगरावर आहे. म्हणजे आम्ही गोठणीवर बोलतो. इथे हा ही गोठण आहे. इकडे पाणी जमा होतो. ते बघा, बाकीची मंडळी येतात अजून. दम लागतं त्यांना पण. बाबू बाकीचे गेलेत पुढे. तर चला, मी पण तुम्हाला दाखवतो आता पुढचं देवीची पूजा आणि हा इथलं पाणी पण दाखवतो. आता फायनली वरती आलो आहे आणि हे जे आहे बांधकाम ते आत्ताच केलं आहे, नवीन आहे. तिथलं तुम्हाला पाणी दाखवतो मी. हा पाणी आहे आणि इकडे गंगापूजन आधी मग तिकडे. हे बघा, हा आमचा पाणी आहे वाडीचा ना. हां, अजून भरपूर पाणी आहे तसा मे महिन्यातसुद्धा. आणि बांधकाम पण आत्ताच केलं आहे. काका, सर्व बांधकाम आत्ताच केलेलं आहे. आणि आता इथं पूजा होईल, गंगा पूजा इथे पाण्याची. आणि मग खाली देवीपाशी जाऊ आपण. एकदम शुद्ध पाणी आहे. तर तुम्हाला अजून पुढचं दाखवतो मी. बघायचं इथून. वाडीतल्या बायका आत्ता आल्यात. लेट काकी काय करा. तिकडे पाणी पिची. तुम्ही हात ना काढायला. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. गोविंदाय नमः, विष्णुवे नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्रीधराय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षिणाय नमः, श्रीकृष्णाय नमः. तो काय कर हात जोडा.
श्रीमन्नाथपैचे ताब्यात ठेव. श्रीमन महागणाधिपती श्रीवताभिमा कुलदेवताभिमा ग्रामदेवताभिमा सानदेवताभिमा वासुदेवताभिमा शशिपुरंदराभिमा मातृपितृदेवताभिमा सर्व वेदेव सर्व देव ब्राह्मणे वेद दक्षिणावर्जालो वैशाख मासे त्रयोदशी तो शनिवासरे विश्वासुनाम संवत्सरे कन्यास्थिती वर्तमान चंद्र यथाय समीक्षाने शुभ पुण्यतिथो माझा मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां क्षेम धैर्य आयु आरोग्य सकल मनोरथ प्राप्त्यर्थम कायिक वाचिक मानसिक आर्थिक शारीरिक सर्व सुख प्राप्त्यर्थम अद्यदिने ब्राह्मण द्वारा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गंगा हे सगळीकडे फुलाने उडव पंचकव्य आहे. हां संपूर्ण वाटोळ येतो पण हा तिकडे वाटोळ हां हे बघ इकडे संपूर्ण बाहेर या पाण्यात वासुदेव जगन्नाथ शंकर शरण प्रज्ञ वरुण ब्रह्मणाचे देव दानव गंध राणी राजानुवाणी औषधाय रत्ना तांदूळ घालायचे अलंकारणार्थ चंद्रबाणी माल्यादिनी सुगंधिनी मारदानी भयागुणी नाना विविध प्रकारचे पंचामृत घालतात चमचे पंचामृत स्नानं सर्वामी पय स्नानं सर्वामी दही स्नानं सर्वामी मधुप्रकार संदर्भामी घृत स्नानं सर्वामी शर्करा स्नानं सर्वामी गंगा देवताभ्यो महापंचामृत स्नानं समर्पयामी पंचामृत स्नानानंतर साधवामी गंगा देवताभ्यो मग पळी भरून घे पाण्याने गंधद्वारांदरांदरच्या नित्य पुष्टांग ईश्वरी सर्वभूतांताम्योपरिसरम आरोग्याम यक्षणमेषं सुवर्णाम जातो वेद भावा गंगा देवताभ्यो मग गंधोदक स्नानं सर्वामी साधं पाणी घाला गंधोदक स्नानानंतर शुद्धोदक स्नानं पादेव पाद्यं स्नानं सर्वामी आचमनीं सर्वामी तरुण्यवामी शुद्धोदक स्नानानंतर आचमनीं सर्वामी विड्यावर नारळ जवळ घे सुपारी सरळ करते अति आधी व्हिडिओ 3 वेळा सोड नारळ 3 वेळा सोड पाणी नारळ ह्या बघ साईडला हां बस हां 3 वेळा आधी व्हिडिओ सोड मग 3 वेळा नारळ सोड मुखवासार्थे पुगीवर जांभूळ सुगंध पुष्प व्यवहारी कदक्षाम दर्भामी नारिकेल फलम दर्भामी पादेव पाद्यम दर्भामी सानम दर्भामी आचमनीं समर्पयामी तांदूळ घाला अलंकरणार्थे अक्षधाम दर्भामी ऋतुकालो भवपुष्पम ऋतुहारम संसारसारम भुजंगाहारम सदा घाट वाजव कर्पूर दिवम करुणावतारम संसारसार उजव्या बरोबर त्यासारखे उजव्यातच घे हां कर्पूर दिवम करुणा इकडे दाखव गंगेला कर्पूर दिवम करुणावतारम संसारसारम भुजंगाहारम सदा वसंतमृदारविंदे भवम भवामी चैतन्यवाणी महाकाली महालक्ष्मी गंगादेवता भ्योन्मा धूपम सर्वामी नीरांजन दीप औषधा कुठे पळी घे ना पाणी पळींवर घे 3 वेळा पाणी उलट फिरत आहे असं फिरव फिरत्या पित्रानं होत आहे हां हां औषधाकुडं खाली नारी औषधाकुडं नैवेद्य रूपाने ओम प्राणाय स्वाम पानाय म्यानाय स्वाम उदानाय समानाय तांबा 3 वेळा सोड ही हा घाय बाहेर मी सांगेपर्यंत पळीने किंवा फुलाली पाणी घालायचं आतमध्ये पळीने हां सुरा स्वामी ब्रह्म विष्णू महेश्वरा वासुदेव जगन्नाथ शंकर शरण विभू प्रद्युन्मना अखंडल विजय अखंड भगवान यमो नेवृषदा वरुणम पवनेशैव धनाध्यक्षदा स्व ब्रह्मणासैत सर्वी पारवानदा कीर्तिर्लक्ष्मी श्रीवेदा पुष्पदेव आदित्य देवदा देवदानव गंधर्व यक्षरागसपन्नकार रुचियोमुनि योगाव देव मातरेव देव पतिद्रुमानागा दत्यानामस्त्रांगणास्त्राणी राजानो वाहन आणि जप औषध आणि रत्नानि कालेश हरि ओम हिरण्यवर्णम हरणिं सुवर्ण चंद्राम प्रभासाम यशांजली श्रियम लोकेले सामराम ताम पनिंचनम रूपदे लक्ष्मण ब्राह्मण आदित्य वर्ण तपसो दिया तो वरस वृक्ष फलन मान सर्व भक्तांनी बाळगोपणे आपले पूजन रूपी सेवा करून अभिषेक रूपी सेवा त्यामुळे त्यांच्या भक्तांना बाळगोळून यथाशक्ती यथामती ज्ञानाने अज्ञानाने कोणत्याही प्रकारचे त्याचे भक्तांबरोबर खंबेवाडी निवास चांगलं आरोग्य सुखसंपत्ती शक्ती बुद्धी दळबळ नोकरी उद्योग धंद्यामध्ये शेअरात सव्वाचे धनधान्याचे त्या भक्तांना बाळगोपाल देशी विदेशी परदेशी राहतात त्यांनाही नोकरी उद्योग धन विद्या कुठल्याही प्रकारचं उग्र आजपर्यंत गेले अनेक वर्षांची सेवा आपण मान्य करून घेतली यावर्षी मान्य संपूर्ण बाळायला आनंद करणार श्रीदेवी ऋण रोगाची दारिद्र्य पापाची
मृत्य अपय मृत वा भय शोक मनसापा नश्यन्तु मसुरदा श्रीरवर्चस्व महायुष्य महारोग्य लोभमानं मयते धान्यम धनम पशु बहुसौख्यम चतुर्समसरायु गंगा माते जय. आता नाही बोलायचं कोयची नाही ते काय बलिदान नाही ते विचारायचं मग मला विचारायचं तरी निदान देताना ते काय त्या बली नाही तो बघ वरती शेंडी ठेवलेली आहे का ना नारळाला घेत घे मी बी आली मग देत चल थंडीचा महिना द्यायचं तसं नको मग कुठने येशील तू कसं आहे पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां क्षेम धैर्य आयुः आरोग्य सकल मनोरथ प्राप्त्यर्थम कायिक वाचिक मानसिक आर्थिक शारीरिक सर्व सुख प्राप्त्यर्थम अद्य दिने ब्राह्मणद्वारा 3 वेळा पाणी सोडा ती फुलं सगळी गार वास घेणे सामानात ठेव हे सर्व पोरं आहेत. हे बाबू ए काय बस ना ग कशाला उगाच कशाला हे आपले जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं तो व्हिडिओ नाहीच टाकला ते आपले खूप मोठे फॅन आहेत. काय करा लाईक करा बोला तुम्ही डायलॉग तो काय करायचं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके बेल ऐकवून हा बेल ऐकवून क्लिक करा. हे बाबू तुझा काय फोनवरती कॉल करा हाय करा घरी जावा हे घरी जावा काय व्हिडिओ आवडले थांबा थांबा काय काय कॉल करा हा आणि हे आमची डॉन गल्ली थांबा थांबा नाला सोपाऱ्याची आणि हा कोण हा कोण ही पण नाला सोपारची डॉन गल्ली ही छोटी ही मोठी हा कुठला हा हा छोटा पतलो हा मोठा पतलो आणि तू हे सांगू बाबा हे बाबा. नाला सोपाऱ्याची हा कोण हे कांदिवलीचे नगरचे सावलीवरचे ए काय गब्बस अरे मी बोरवले ऍड्रेस मला मारणार हा एक शांत आहे बाई असं बोलूच नको का हा रडवा हे रडवा काय लग झाला. हे बघा माझ्या बहिणी ज्या काहीच कामाच्या नाहीत फक्त इथे येऊन बसलेत. हाय कर इथं काय बोलूच नका तू तर कामातनच गेलेस बाबू. बघा इकडे मारामारी चालले. बाबू का आता ऐकणार नाही. उपहित माम देवसत कीर्ति गंधद्वारांतरांगर्जन नित्यपुरुषांगरिषिणे ईश्वरी सर्वभूतानां धान्यम शांती पुष्टि गंधेला आता काय आपल्याला माहिती बाबांना माहिती असेल. बाबू ए तो फोटो बघितलास कोण होता ए परत दाखव परत दाखव दाखव परत दाखव
हा बघा बघा छोटा पतलो ए काय हे काय बदलते तुम्ही सगळे बोलायला लागले. गरमी नको व्हायला मी आणला घातली कोणी काय बोल एवढ्या एवढ्या मोठ्या दगडी काढलेल्या बाळगोपाळाकडून यथाशक्ती यथामती ज्ञानाने गेल्या वर्षभर कोणत्याही प्रकारचे भक्त बाळगोपाळ खांबेवाडी निवासीयांना चांगल्या प्रकारचे आरोग्य संपत्ती शक्ती बुद्धी जवळ नोकरी उद्योग धंद्यामध्ये शहरात सवाचे धनधान्याचे आरोग्य त्याचप्रमाणे भक्त बाळगोपाळ देशी विदेशी परदेशी राहतात त्यांनाही नोकरी उद्योग धंदे विद्या कुठल्याही प्रकारे गेली 80 ते 85 वर्षाची सेवा आपण अशी मान्य करून घेतलेली आहे. यावर्षी सेवा मान्य करण्याची संपूर्ण पायाखाली घेऊन पद्माने पद्मविष्णू ऋण रोगाची दारिद्र्य पापाच्या अपायवृत्त वा भय शोक मनस्ताप हा नक्षत्र पूर्वसर्वदा त्रिगिरवर्ष महायुष्य महारोग्य शोकमानमयते धान्यम धनम पशु बहुसौख्यलाभम संवत्सरायु दीर्घमायु असं त्यांच्या सर्व भक्तगणांना बाळगोपाळांना चांगल्या प्रकारे दीर्घायुष्य उत्तम सेवा त्यांच्या भक्तगणांकडून बाळगोपाळांकडून आपण आनंदाने उत्साहाने जोमाने पार पडण्यासाठी ओम करून माती जय त्या काकी येतात ना ब्लॉग बघा त्याचे ब्लॉग बघ मी तुझ्यासाठी हे करते. ही आमची ओलन देवी म्हणजे गावची गाव देवी आणि आता पूजा झाले आणि 10, 12, 91 साली मंदिर बांधलेला होता. हे लावा ना आता तुझ्या लग्नात आहे संपणार नाही ते 10-12 रोल लागतील. याचं लग्न करायचं आता लवकर करायचं ना. शूटिंग कर तिकडे ही आमची गावदेवी ना. हा ओलन देवी हा मंदिर असा बांधलाय आत्ताच रंगकाम केलंय आणि दाखवतो तुम्हाला देवीचं दर्शन देतो तुम्हाला. आता पूजा झाले आणि इकडे पण 2 देव आहेत. हे कोणते आता ते मला नाही माहिती ना त्याला माहिती. इकडे देव आहेत बाबाला विचारून पूर्वीच्या जमान्यापासून देव आहेत अजूनपर्यंत. आणि इकडे बसायला आहे सावली. हा आणि इथून समुद्र किनारा दिसतो. समुद्र दिसतोय फक्त झाड आहेत म्हणून इकडनं दाखव. तुम्हाला दाखवतो. आणि इकडे चुली पण आहेत कारण चुली का ठेवतो जर वरती देवीचं काय जेवण बिवण बनवायचं असेल तर इथे जेवण बनतं. आणि हा मंदिर आहे तर बसायला दोन्हीकडे आणि तिथे मागे समुद्र आहे. तुम्ही पण या आमच्या घरी गावी आणि तुम्हाला पण देवीचं दर्शन देतोच. हां फक्त वरती चढा तेवढं लागतं आणि इथं लाईट पण लावलेली आहे. तर चला बाकीचे गेलेत खालती मी पण जातो वरती. आणि आम्ही निघालो खालती आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो म्हणजे वरती डोंगरावरून आम्हाला समुद्र दिसतोय. आमचं नशीब खूप चांगलं आहे की आम्ही कोकणात जन्मलो आहे. बघा कोकण आहे बाई कोकण. बघा निळं निळं पाणी हे सुंदर आमचं असं कोकण. हा काढतो. आणि आता सर्व मंडळी गेलेत खाली. काका आणि मीच राहिले वरती. आम्ही पण चाललो आता खालती. काका बा कसे उतरत आहेत. ब्रेक फेल आहे गाडीचा. गाडीची सर्व्हिसिंग काका केली नाही काय. पेट्रोल टाकायचं आता. पण इकडून आहे ना जरा सावकाश उतरावं लागतं कारण इकडे जरा दगड आहेत. आणि हे जे दगडाचं बांधकाम आहे रस्त्याचं ते पूर्वीच्या जमान्यापासून आहे अजूनपर्यंत आहे आणि मजबूत आहे. कारण आत्ताची रस्ता जी आहेत ती खूप अशी लगेच काय ना काहीतरी होतात. पण हे जे बांधकाम आहे हे जे दिसते तुम्हाला बांधकाम ते पूर्वीच्या जमान्यापासून आहे. हे पण वरती तर दगडांवरनं जरा सावकाश उतरावं लागतं कारण इथनं पाय सरकू शकतो. पण आत्ता काय एवढी भीती नाही कारण आत्ता कसं सध्या मे महिना चालू आहे. पावसातनं खूप भीती वाटते इथे. पाय जपून टाकावा लागतो. तर आता खाली गेले सर्व. मी पण जातो आहे आणि तुम्हाला तिकडची आता
जी सत्यनारायणाची महापूजा आहे ती पण मी तुम्हाला दाखवतोच. आणि रात्री कार्यक्रम आहेत की नाही मला नाही माहीत, पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही बोलत असाल हा खाली बघून काय चालतं आहे, कारण खाली बघून चालावंच लागतं आम्हाला. इथे जपून पाय टाका लागतो, पाय घसरला की डायरेक्ट खाली, त्याच्यामुळे खाली बघून चालतो आहे, नाहीतर व्हिडिओच्या नादात डायरेक्ट खाली. चला दाखवतो तुम्हाला खालचं. वरून आलो आहे आणि इथं आम्ही टाकीवर आलो आहे. टाकी आहेत सर्व, इथे खालून वाडीला पाणी जातो पावसाळ्यात, पण आता सध्या मे महिना चालू असला की वरून आम्हाला खालनं असं वरती यावं लागतं आणि इकडनं बरण्या घेऊन जावं लागतात पाण्याच्या डोक्यावर. तर मी पण पाण्याचा व्हिडिओ टाकीनच, जेव्हा घ्यायला येईन तेव्हा दाखवेन तुम्हाला. आणि आता तुम्हाला मी सध्या तरी खालचं दाखवतो, पूजेची तयारी. बघा मला एकट्याला सोडून गेले सर्व. काका हो काका, तुम्ही बरोबर नाही केलं, मला एकट्याला सोडून आलात वरती. काय काय अलंकारणार्थ तांदूळवाणी ऋतू काढो धो पुष्पम समर्थ या नमस्कार कर समयला नमस्करोमी. बस त्याला सांगा बोलीवरची जी मला नारळ फिरवून घे टाक फिरवून आली बस उघडा पण घ्या पदर गेली दीर्घवायू आराध्य सुप्रसन्न हा वरदा भगवान. आता घेऊन देऊ कर दिया आता नारळ हळद कुंकू नारळ तांदूळ नको द्या नारळ नको हां हळद कुंकू तांदूळ घाल द्या दे समोर देशात तिरका नको देऊ. डोक्यात लावणार तुझ्या आणि बाकीकडे गाठ मार धान्य ठरवून बाकी वेळा डोक्याला तो विडा आणि तू काही बाजू हा कपाट पण काढून ठेव. अस्माकं सहकुटुंबानां क्षेम धैर्य आयु आरोग्य सकल मनोरथ प्राप्त्यर्थम कायिक वाचिक मानसिक आर्थिक शारीरिक सर्व सुख प्राप्त्यर्थम अद्य दिने ब्राह्मणद्वारा रिद्धी सिद्धी महागणपती वरुण अष्टलोकपाल नवग्रह तद्गुण्य देवता लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता अहम नारिकेल वरंद्रवाणी रिद्धी सिद्धी महागणपतीता भ्योन्मा नारिकेल वरंद्रवाणी पादयो पादयोंद्रवाणी सानंद्रवाणी आचमनेंद्रवाणी अष्टय हेंद्रवाणी दोरंद्रवाणी आचमनेंद्रवाणी वरिष्ठ तांदूळा अलंकारणार्थ विडावर आणि नारळ अलंकारणार्थ पुष्पम उद्गत्योवर सामने कर्पूर दिवस प्रणाम संस्कार धर्म पूजेगा लाभ संतमुलाने भगवान भगवान कृष्णनामी कसे होणार मा धूपम दरवाणी दरवाणी संतमुलाने भगवान भगवान कृष्णनामी कसे होणार मा धूपम दरवाणी नीरांजन दीपम समर्पयामि. पहिले दोन पाणी ठेवती वेळा बहुत ये काश्मीर पर ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम दमानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. तमाम पाणी सोडा उत्तरा ओम निर्वाणी हस्त प्रचालन निर्वाणी मुख
बालकांच्या भेटी ब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उदारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा मंगल बोलवाले जय जय रघुवीर समर्थ सत्यनारायण महाराज की जय वै राजम पारणेशम महाराजमान पंचमय समंतवर्या ईशा चारुण सर्वजा अंतरार्धा परार्धा पृथ्वी समदपर्यंताया एकरायची सुदत्ते को भिगितो मर्द परवेशारू मर्तस्या वसंतरे अविक्षितस्य कामप्रे विश्वेदेवा सभासदैची एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात् पांचजन्याय विद्महे आंबेडवाडीच्या भक्तगण बागोबाने आपली पूज्यदृष्टीची सेवा केलेली आहे त्या सेवेमध्ये त्यांच्या भक्तगणांकडून बाळगोपाळांकडून यथाशक्ती यथामती ज्ञानाने अज्ञानाने कोणत्याही प्रकारची क्षमा करून त्यांचे भक्तगण खांबेवाडी निवासी राहतात त्यांना चांगल्या प्रकारचे आरोग्य सुख संपत्ती शक्ती बुद्धी दळबळ नोकरी उद्योग धंद्यामध्ये शेरा सवाचे धनधान्याचे आरोग्य प्राप्त करून देणे त्याचप्रमाणे त्यांचे भक्तगण बाळगोपाळ देशी विदेशी परदेशी राहते त्यांनाही नोकरी उद्योग धंद्यामध्ये ज्या कुठल्याही प्रकार उग्र स्वरूपात गेली 85-90 वर्षांची सेवा आपण मान्य करून घेतलेली यावर्षी सेवा मान्य करून संपूर्ण बायका ठेवून पद्माने पद्मविपन्ने पद्मप्रिय पद्मधराय ताक्षी विश्वप्रिय विश्व मनोनोय पुत्र पौत्र धन धान्य मठवादेवरदम प्रजाराम भवसी माता आयुष्मंतम करोतु मे धनम अग्नि धनम वायु धनम भक्तानां श्रीस्तोन्यमे आनंद कर्णम श्रीदे चिकनीचे किती विशुद्ध मैश्रीदेवता ऋण रोगात दारिद्र्य पापस्य अपय कृतवा भय शोक मनस्तापा नक्षत्रम सर्वदा श्री रवण्यस्व महायुष्य महारोग्य शोभमानमयते धान्यम धनम पशु बहुसौख्यम शतसंवत्सरायु दीर्घमायु असं त्यांच्या सर्व भक्तगणांना बाळगोपाळांना चांगल्या प्रकारचं दीर्घायुष्य लाभून द्यायचं आणि उत्तर सेवा त्यांच्या भक्तगणांकडून बाळगोपाळांकडून आपण आनंदाने उत्साहाने
जोमाने पार पाडून घे चरणाची प्रार्थना आहे. सत्यनारायण महाराज की जय. महाराज की जय. ओम जन्माते की जय. नमोदम स्थान नमामि अर्धकायं महावीरं चन्द्राय श्रीजागरणं प्रार्थनार्थं अभिप्रायं विश्वासरे सर्वैर्न मार्गेण मुक्तं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायण रुद्रो देवो विशालो चन्द्रबाहु द्रुजना शूळ गर्वांगवरदा अभय पाणी नमात्रमा जवळ या. सत्यनारायणची केली पूजा, भक्तांनी घेतला प्रसाद, सत्यनारायणचे नाव घेतले. गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा दिकेश्रावांच्या रूपात मिळाला उत्तम जोडी. शिकायला नवीन काम दिलंय, प्रसादी भरायचं. प्रसाद बनले इथे मस्तपैकी. प्रसादीचा शिरा शिका नीट भर आता नाही तर अर्धा तोंडात. हे पूर्ण भरायचं तिला आणि मी फक्त असाच बसलोय. मला काहीच काम नाही आहे. आज सर्व काम मी माझ्या बहिणीला सांगितलंय ना. हे नीट भरायचंय. तुला काय काम पाहिजे? काम व्यवस्थित करायची असतात माणसाने. हे आहेत आमच्या मंडळाचे प्रसाद वाटप केंद्र आणि इकडे प्रसाद वाटप केलं जातं. आणि यंदाच्या वर्षी या दोघांना बसवलं आहे प्रसाद वाटायला. हे प्रसाद नीट वाट. तू काय वाटतोयस? नाव का तुझं? काय वाटतोय? गावाला कसं वाटतं? गावाला येऊन तुला कसं वाटतंय? तुला गावाला येऊन कसं वाटतंय? गावाला येऊन कसं वाटतंय? कुठला प्रोग्राम चालू आहे? मंडळाचं काय चालू आहे? तू काय वाटतेस? हे नीट वाट. हा असं काम कर. तू काय काम करतेस? काय काम करतेस? काय करतेस? बोल. प्रसाद वाटते. चला मंडळी, आता झाले संध्याकाळ आणि आता मगाशी बायकांचा हल्ली कुंकू पण झाला आहे आणि आता संध्याकाळ झाले आणि आता मी चाललो आहे पाया पडायला. दिवसभर काही टाईम नाही भेटला तर तुम्हाला तिकडचं दाखवतो. दर्शन पण तुम्हाला पण देतो. तुम्ही पण घ्या, मी पण घेतो. तर चला. हे बघा स्वप्नील भाई. नमस्कार कर. नमस्कार कर भाई. हे आपले रायडर आहेत NS जे लेट येतात कधी पण. आणि इकडून दाखवतो. आणि इकडे पूजा झालेली आहे सर्व आणि मग अशी हल्दी कुंकू झाला. आता बाकीचे कोण नाहीत आणि इकडे आहेत जे देवीची पण स्थापना केली आहे सर्व व्यवस्थित.
इथं तर कोण आहे नाही, मी एकटाच आहे. चला मला पुढचं दाखवतो. हे आहे माझ्या काकांचं घर. इकडे सर्व बसले आहेत. हे बघा, गेल्या वर्षी मॅगी पण एकट्यानेच खाल्लेली ह्याच घरात आणि आता स्वतः येऊन एकटेच खात आहेत मला न बोलवता. यश बोलली हा मग तू तर काय बोलूच नकोस. तूच खा, तूच खा. मला न बोलवता हे लोक खातात इकडे. थोबार फोडीन तुझं. जेवण नाही झालं अजून वरती. हे तुझ्या घरी आहे ना सर्व हे. आणि हे बघा लेकरू आले, लेकरू हिचं हिने पाळले मांजर. हे बघा आता मला उष्टवलेलं देते. नशीब मी टायमात आलो म्हणून मला माहिती पडलं की इकडे कैरीची पार्टी झाली. असं ना आता हेच ना. चला मंडळी सर्व आता झालेलं आहे आणि आता राहिली आहे फक्त कार्यक्रम. आणि आता बाकीचे मंडळी दुसऱ्या वाडीत गेलेले पूजेला, ते पण आलेत. तर आता कार्यक्रम चालू होईलच. मी पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण बघा. हे पॉवर बँक आहे. सकाळपासून व्हिडिओ चालू ठेवून मोबाईलची बॅटरी आता पूर्ण उतरले. हे लावायचं आता आपल्याला. तर चला वरती तुम्हाला पण दाखवतो मी. आणि इकडे सर्व स्पीकर पण लागलेलं आहे आणि सर्व वाडीची जी मंडळी आहेत ती बघून बसले. बघा काका बाबा इकडे नावं द्यायची आहेत भावाला पास झालेल्यांची. जे विद्यार्थी यंदाच्या वर्षी उत्तीर्ण आपल्या इकडे आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर सभागृहात आपले नाव नोंदणी करावी. जे बक्षीस पात्र आहेत हे ऐका नोंदणी करावी. जे बक्षीस पात्र आहेत त्यांनी आपली नावे प्रवीण कांबळे यांच्याकडे नोंदणी करावी. ही सर्व खांबेवाडी इकडे बसलेली आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रम पण चालू होतीलच. ते तुम्हाला मी दाखवतो. पूजेला आपल्या गावचे सरपंच श्री माननीय सचिन साहेब तोडणकर हे उपस्थित आहेत. त्यावर त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच आपल्या गावचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रघुनाथ शंभू खांबे यांच्या हस्ते त्यांचा छोटासा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. बोलण्याला जास्त आवडते कारण त्यांची आता पुढची पिढी आपलं गाव तेच सांभाळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ती पिढी किती चांगली सक्षम आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद साधायला मला जास्त आवडतं. म्हणूनच आलो म्हटलं आपण सगळ्या त्यांनी आपलं कोकणाचा रिझल्ट चांगला आहे. सालाबाद प्रमाणे आपण श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली होती आणि त्याचा सर्व तीर्थप्रसादाने लाभ घेतलेला आहे. तरी आज आपण सर्व मुलांना बक्षीस समारंभानंतर करणारच आहोत. पण त्याच्या आधी आपण स्पर्धा आणि जे डान्स आपण का कॅन्सल केलेत, कशामुळे केलेत, तर ह्या गोष्टीबद्दल
माझे सहकारी माजी अध्यक्ष सेक्रेटरी श्री सुधीर माधव खांबे येऊन 2 शब्द सांगतील. सालावाप्रमाणे खांबेवाडी व्यवस्थापन मंडळ करते श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करते आणि ते केलेले आहे. सर्वांनी आज सकाळपासूनच महिला पुरुषांनी भरपूर काही सहकार्य केले. हा दुपारचा कार्यक्रम समजा जेवणा करण्याचा संध्याकाळचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि असंच सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम पार पाडायचे ही माझ्यातर्फे आमच्या खांबेवाडीवरून सर्वांना विनंती करतो. तसंच आज आपण सत्यनारायणच्या महापूजेच्या वेळी विविध कार्यक्रम करतो, मटका फोडी, संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम करते. तर ते का कॅन्सल केले याची सर्वांना कल्पना असेल तरी सुद्धा मी सांगतो. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री उदय शिवराम खांबे यांच्या आई ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या या प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असायच्या. तर त्यांच्यामुळे आपण हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यामुळे माझ्यातर्फे आणि आमच्या खांबेवाडी व्यवस्थापन मंडळातर्फे परमेश्वराची प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात शांती लाभू दे. तसंच पुढील कार्यक्रम बक्षीस समारंभाचा माझे सहकारी श्री अजय शिवराम खांबे हे सांगतील अशी त्यांना मी विनंती करतो. हॅलो, बोलो. बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू करणार आहोत. यश नंतर मोबाईल पकडा. मी गेलो. प्रथम पारितोषिक खुशी प्रशांत सालवी पहिली उत्तीर्ण आहे. यांना बक्षीस देतील हरिचंद्र महादेव खांबे. खुशी धन्यवाद. नितेश अजय खांबे दुसरी उत्तीर्ण. यांना बक्षीस देतील प्रकाश चंद्रकांत सालवी. तिकडे बघे बाबा. धन्यवाद. दादा तू राठवल 11वी उत्तीर्ण. त्यांना बक्षीस देतील वसंत लक्ष्मण खांबे. ते उपस्थित नसतील तर त्यांचं बक्षीस देतील त्यांचं चिरंजीव विनायक वसंत खांबे. पुढील प्रायोजक आहे प्रेम प्रज्योत खांबे. या 8वी उत्तीर्ण आहेत. त्यांना बक्षीस देतील रवींद्र लक्ष्मण राठवल. पुढील पारितोषिक आहे वीरेंद्र रवींद्र राठवल. 7वी उत्तीर्ण आहेत. त्यांना बक्षीस देतील सुशील मनोहर खांबे. धन्यवाद. पुढील पारितोषिक आहे मुक्ता प्रज्योत खांबे. 9वी उत्तीर्ण. त्यांना बक्षीस देतील सुशांत बाळकृष्ण खांबे. नैतिक सचिव यांना पारितोषिक 8वी उत्तीर्ण आहे. त्यांना पारितोषिक देतील अनिल सोनू खांबे. धन्यवाद.
पुढील पारितोषिक आहे यश संदीप खांबे, हे 12वी उत्तीर्ण झाले, त्यांना बक्षीस देतील तुकाराम कानू खांबे. धन्यवाद. पुढील पारितोषिक आहे ऋतिका रघुनाथ खांबे, 14वी उत्तीर्ण आहे, त्यांना बक्षीस देतील मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन रघुनाथ खांबे. काय करू नव्हतं ठेव. धन्यवाद. पुढील पारितोषिक आहे साहिल उदय खांबे, 14वी उत्तीर्ण आहे, त्यांना बक्षीस देतील मुंबई मंडळाचे सेक्रेटरी प्रशांत चंद्रकांत साळवी. धन्यवाद. पुढील पारितोषिक आहे वेद विजय खांबे, 11वी उत्तीर्ण आहे, त्यांना बक्षीस देतील रघुनाथ शंभू खांबे. डबल अरे सांगायचं नाही. पुढील पारितोषिक आहे आदित्य दत्तकुमार खांबे, 13वी उत्तीर्ण आहे, त्यांना बक्षीस देतील रुक्मिणीबाई जानू खांबे. नाही तिकडे भेटलं. पुढील पारितोषिक आहे सुलेख सुधीर खांबे, 13वी उत्तीर्ण आहे, त्यांना बक्षीस देतील वनिता चंद्रकांत साळवी. पुढील पारितोषिक आहे साक्षी बाळकृष्ण खांबे, 14वी उत्तीर्ण, त्यांना बक्षीस देतील सुलोचना दत्ताराम मलेकर. हे साक्षीला नको आहे. हो काय सर. पुढील पारितोषिक आहे पूजा विजय खांबे, 14वी उत्तीर्ण, त्यांना पारितोषिक देतील दत्तकुमार नारायण खांबे. वेळ जा जा. दोन पाहिजे पूजा. पूजा 100 याच्या. धन्यवाद. पुढील पारितोषिक आहे निशा विलास तुपे, 13वी उत्तीर्ण, त्यांना बक्षीस देतील हरिचंद्र महादेव खांबे. वाजत आली. धन्यवाद. बक्षीस वितरण कार्यक्रम आता इथं आपला संपलेला आहे, तरी सुद्धा आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून या पूजेमध्ये सर्वांनी खूप मेहनत घेतली. सकाळपासून सर्वांनी व्यवस्थित हा कार्यक्रम पार पाडला. तसेच सर्वांनी एकजुटीने राहावा आणि सर्वांनी सर्व कार्यक्रमामध्ये एकजुटीने काम केलं तर आपल्यासाठी पण खूप वाटतं. तसेच आपल्या इथे उपस्थित असलेले आपल्या मुंबई मंडळाचे कार्यकर्ते श्री महेश तुकाराम खांबे हे आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील. आज आपली सत्यनारायणाची महापूजा झालेली आहे. सर्व महिला आणि पुरुष मंडळींनी सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे मी. असे 2 शब्द बोलून मी माझी धन्यवाद. प्रशांत चंद्रकांत साळवी 2 शब्दाचे काहीतरी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतोय. तर त्याने कृपया करून नाव घेतलं तर कोण इथे उपस्थित राहत नाही,
कुणाला स्वतःहून काय मार्गदर्शन करायचं असेल आपल्या मंडळाला काय थोडंफार तर त्यांनी पेजवर बरोबर द्यावे. संजना सुधीर खांबे यांना मी नम्र विनंती करतो की 2 शब्द मार्गदर्शन करावे. दरवर्षीप्रमाणे आपली महापूजा म्हणतात सत्यनारायणची महापूजा हळदी कुंकू कार्यक्रम खूप छानरित्या पार पडलेला आहे आणि भाऊने म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचा सहभाग खूप छान होता. अशाच रीतीने सर्व कार्यक्रम आपले दरवर्षी पार पडावे अशीच सर्वांच्याकडून मी अपेक्षा करते. धन्यवाद. धन्यवाद. 2 शब्द मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. तसे